नमस्कार मित्रांनो, लोककवी हास्य सम्राट डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन. आपल्या कवितेतून महाराष्ट्रभरात वऱ्हाडी भाषेचा गोडवा पोहोचवणारे ज्येष्ठ हास्य सम्राट आणि कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग ही सामान्य माणसाच्या समस्या कवितेतून मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. वृत्तपत्रात स्तंभलेखन करत शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या यावर खास विनोदी शैलीमध्ये लिखाण करण्याची त्यांची खासियत होती. जांगडगुत्ता शब्दाचे जनक असणारे बेग यांनी मोठा माणूस, सातवा महिना, उठ आता गणपत अशा अनेक कवितांचं लिखाण केलं आहे. वयाच्या 68व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मिर्झा एक्सप्रेस या काव्य मैफिलीचे 6000वर अधिक प्रयोग सादर केले. ते सुप्रसिद्ध कवी होते. हास्य सम्राट आणि मिर्झा एक्सप्रेस म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे असे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम विनोदी, लोककवी आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. 20हून अधिक काव्यसंग्रह आणि 6000वर काव्य मैफिलीचे प्रयोग त्यांनी केले. विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुद्धा प्रचंड गाजले. कालोखात त्यांनी नवीन माध्यमांचाही तितक्या सहजतेने स्वीकार केला. शेती आणि माती हा त्यांच्या काव्यसंग्रहाचा गाभा होता. त्यांचे सामाजिक भान वाखाणण्यासारखे होते. मराठी आणि त्यातही वऱ्हाडी भाषेवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. त्यांच्यामुळे वऱ्हाडी भाषेतील सादरीकरण राष्ट्रीय पातळीवर गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांना वऱ्हाडी भाषेचा गर्व होता. त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.